एकीकडे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता बहिणीच्या खात्यात जमा केल्याचं सरकारकडून सांगण्यात येतं, मात्र लाडक्या बहिणीसाठी पुन्हा एक नवीन नियम आलेले आहेत. आयकर विभागाची सुद्धा यावर आता नजर असणार आहे. अपात्र लाभार्थ्यांच्या संख्येत अजून वाढ होण्याची शक्यता सरकारी सूत्रांनी सांगितलेली आहे. महायुती सरकार लाडक्या बहिणीच्या नावावर सत्तेत तर येऊन बसलं, मात्र लाडक्या बहिणीचं नाव आता कागदपत्रांच्या छाननीमध्ये चाळणीमध्ये जवळपास 5 लाख लाडक्या बहिणींना यातून वगळण्यात आलं असल्याचं सरकारकडून सांगण्यात येतं. मात्र सरकार नेहमीच खोटं बोलत असतं. 5 लाखापेक्षा हा आकडा अधिक आहे. काल परवा अजितदादा पवार यांनी जवळपास 1 कोटी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याची घोषणा केली, मात्र अजूनही कोणाच्या खात्यात पैसे जमा झाल्याचं दिसत नाही. त्याच्यानंतर वर्षानुवर्षे हे पैसे महिनोन्महिने हे पैसे खात्याला येतच राहणार. कोणीही अफवावर विश्वास ठेवू नये असं सरकारकडून सांगण्यात येतं, मात्र ते तितकंसं खरं नाहीये. काही महिन्यांपासून अशी चर्चा आहे की या योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर बोजा वाढलेला आहे आणि त्यामुळे सरकारी खर्चात सरकारने 30% पर्यंत कपात करण्याचा निर्णय सरकारच्या वित्त विभागाने घेतलेला आहे. तसेच 5 लाखांपेक्षा जास्तच्या काही अपात्र लाडक्या बहिणींना यातून वगळण्यात आलेलं होतं. जे काही बोगस लाभार्थी असं सरकारच्या लेखी बोगस आहेत, तर त्यांच्यासाठी पुन्हा नवीन नियम करण्यात आलेले आहेत. 5 लाखांपेक्षाही संख्या कितीतरी जास्त आहे. अनेक महिलांच्या खात्याला पैसे आलेले नाहीत. ज्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबात 4 चाकी वाहन आहे, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, या छाननी प्रक्रियेमध्ये 10 ते 15 लाख महिला त्या कमी होण्याची शक्यता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच वर्तवलेली आहे. मात्र प्रत्यक्षात हा आकडा जास्त राहणार आहे. सरकारला ऐनकेन प्रकारे या योजनातून नावं जास्तीत जास्त महिलांची वगळायची आहेत. 24 फेब्रुवारी रोजी 19वा पीएम किसानचा हप्ता जमा होणार आहे. त्याच्यासाठी किसान आयडी कार्ड काढणं आवश्यक सांगितलं आहे. मात्र ईमेलचा ओटीपी येत नाही, ती साईट व्यवस्थित चालत नाही, 7/12 तुमचा फेच करत नाही आणि शेवटी अर्ज पूर्ण भरल्याच्या नंतर 2-2, 3-3 तास त्याच्यात वेळ घातल्याच्या नंतर तो सबमिट होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. सरकारच्या साईटवर मुद्दाम तांत्रिक अडचणी निर्माण केल्या जातात, हे जाणून बुजून केलं जातं. आणि आता लाडक्या बहिणीच्या याच्यावर नवीन नियमानुसार आयकर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सुद्धा यांचे रेकॉर्ड तपासणार आहे. अंगणवाडी सेविका कर्मचारी हे घरोघरी जाऊन जिल्हा स्तरावर फेर तपासणी करणार आहेत. आणि लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी खर्चाला 30% पर्यंत कात्री तर लावलेलीच आहे. अनेक योजना याबाबत बंद करण्यात येणार असल्याची सुद्धा चर्चा आहे. लाडक्या बहिणीमुळे तब्बल 45,000 कोटीचं बजेट वाढलेलं आहे दर महिन्याला आणि अपात्र 5 लाख लाडक्या बहिणींमुळे जो काही राज्याच्या तिजोरीवर भर पडतो आहे, तर त्या ऐनकेन प्रकारे कमी करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. तुम्हाला या सरकारच्या धोरणाबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.